या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार, एकीकडे याकडे लक्ष लागलेलं असताना आता सोमय्या यांनी टीका केली आहे। पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये धंगेकर विरुद्ध भाजप वाद पेटण्याची शक्यता आहे। धंगेकरांकडून केंद्रीय मंत्री मोहोळांचा दरोडेखोर म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे आणि मोहोळांनी सुद्धा आता काही वेळापूर्वी धंगेकरांचा उल्लेख जो आहे नाव न घेता तो केलेला आहे। त्यांच्यावर सुद्धा त्यांनी मोहोळांनी प्रत्युत्तर करत टीका केलेली आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात योगेश यांच्याकडे। योगेश, रवींद्र धंगेकर सध्या तुमच्या सोबत आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? मोहोळांचं म्हणणं त्यांनी सुद्धा ऐकलं असेल। निश्चितच काही वेळापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या सगळ्या वादावरती आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि गेल्या आठवडाभरापासून हा वाद सुरू आहे। पुण्यातल्या जैन बोर्डिंगचा जमिनीचा हा वाद आहे, ज्या वादामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप केले जात आहे। रवींद्र धंगेकर देखील मोहोळांवरती आरोप करताना पाहायला मिळत आहेत। धंगेकर आता आपल्या सोबत आहेत। काय तुम्ही ज्या पद्धतीने मुरलीधर मोहोळांची प्रेस ऐकलेली आहे आणि त्यांचं म्हणणं की माझा या सगळ्या व्यवहाराशी काही संबंध नाहीये, तुम्ही म्हणता की तुमच्याकडे काय पुरावे आहेत, तुम्ही पुरावे देखील घेऊन आलेला आहात। त्यांची आता मी प्रेस पाहिली आणि प्रेसमध्ये किती हातबल झालेत हे त्याच्यावरून दिसतंय आणि ज्या पद्धतीने ते त्यांची मांडणी करतात, मलबार हिलचा रेट काय, शिवाजीनगरचा रेट काय आणि हे सगळे रेट बघितल्यानंतर मी डोक्याला हात लावून बसलो की महाराष्ट्राचे रेटच माहिती त्यांना आणि रेट कुठं काय किमती जातात। मग ते बिल्डरची बाजू बोलतात का ट्रस्टची बाजू बोलतात ह्याची मला शंका आली आणि ह्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीनं मला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शंका आहे आणि ह्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ ज्या पद्धतीनं आजचा विषय मांडतात त्यांची हातपलता बघून त्यांना आता ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे परत एकदा सांगतो की भारतीय जनता पार्टी म्हणून मी बोलत नाही आणि मी शिवसेना म्हणून बोलत नाही। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये पै करून त्या काळामध्ये 1958 ही जैन बोर्डिंगची जागा खरेदी घेतली गेली आणि ज्यांनी एक विचाराने एक गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे, तिथं शिकून मोठी झाली पाहिजे आणि त्यांच्यासाठी वसतिगृह निर्माण केलं होतं। पण काही ट्रस्टींना हातात धरून ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं हा व्यवहार हा संशयास्पद व्यवहार आहे। नेमकं काय संशयास्पद आहे? मोहोळांनी त्यांची बाजू मांडलेली आहे। त्यांचं म्हणणं की माझा या व्यवहाराशी संबंध नाहीये, माझी याआधीच पार्टनरशिप जी काही होती मी त्यातनं बाहेर पडलो होतो असं थेट त्यांचं म्हणणं। त्यांनी राजीनामा देखील दिला होता त्या पार्टनरशिपमधून। आता तुम्ही नेमकं काय, तुमच्याकडे काय पुरावे आहेत? बघा, याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर पहिला पुरावा आहे ना, हा चोकर गांधी, तो विशाल गोखले आणि आत्ताचे खासदार आणि तवाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे एकत्र त्या ठिकाणी आले। ते निवडणुकीच्या निमित्ताने आले, म्हणजे एखाद्याला आपल्या घरापर्यंत नेला की त्याने आपल्या घराचेच वाशे मोजायचे, अशी ती पद्धत आहे। जुनी म्हण आहे की तुम्ही एखादी जागा बघितल्यावर नाही ही जागा आता आपल्याला घेतली पाहिजे आणि त्या दिवसापासून ह्या ठिकाणी प्लॅन चालू झाला की ही जागा कशी खायची आणि ही खाताना त्याची सविस्तर तारखावाईज मी नोंद देतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये हे सांगतो की परत एकदा ह्याच्यामध्ये मला आता सविस्तरच बोलावं लागेल, आता मला हे सगळं घ्यावंच लागेल। ह्याच्यामध्ये 21 नोव्हेंबरला चिराग जोशींनी एक चॅनलला मुलाखत दिली 21 नोव्हेंबरला की ही जागा 230 कोटी रुपयाला आपल्या संस्थेला मिळू शकतात। ही कधी दिली? 21 नोव्हेंबरला, 21 नोव्हेंबर 2023ला। आणि हे वालचंद इंडस्ट्रीजमध्ये हे जे चिराग जोशी आणि हे सगळे यांचे शेअर मार्केट आहे आणि शेअर मार्केटमधनं आणि ही मुलाखत देताना त्यांनी त्यावेळेला सांगितलं कधी 21 नोव्हेंबर 2023ला ही जागा 230 कोटीला जाणार। मग ह्या संचालकाला कसं कळलं? आणि ह्याच्यामध्ये पहिली मुलाखत त्यांची आपण बघ, तारीख बी आपल्याला माहिती आहे, निवडणुकीची तारीख आहे। हे सगळं जाऊन प्लॅन झाला आहे आणि ह्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने 15 महिने हे पैसे मिळणार आहेत। हे कधी बोलले ते